कार्यकर्ता आणि सामाजिक कार्य करणारे आता संपणार आहेत. पैसे नसणाऱ्यांकडे सामाजिक कार्य करताना अडचणी येत आहेत. पूर्वीसारखे नमस्कार करून निवडणुका आता जिंकता येत नाही. पैशांशिवाय राजकारण करता येत नाही. त्यामुळे यापुढील काळात गोरगरीब चळवळीतला कार्यकर्ता राजकारणात दिसणार नाही. श्रीमंताची घराणेशाही असणाऱ्यांची मुले आता यापुढील काळात राजकारणात दिसतील, असे मत माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केले. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आणि सत्या फाउंडेशन यांच्या वतीने गरीब व गरजू लोकांना 12,000 कपड्यांचे वाटप करण्यात आले. नरे येथील प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल येथे उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष साईनाथ बाबर, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष महेश भोईबार, जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष शार्दूल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर, सत्या फाउंडेशनच्या अध्यक्ष गीतांजली जाधव आदी उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष शार्दूल जाधवर म्हणाले, आपल्या धर्मात वस्त्रदान हे श्रेष्ठ दान आहे असे आपल्या धर्मात सांगितले आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षांपेक्षा अधिक वर्षे झाली, परंतु आजही अनेक लोकांना स्वच्छ धुतलेले कपडे घालायला मिळत नाही. केवळ चांगले कपडे घालायला न मिळाल्याने लोकांचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी परिस्थिती आहे. तेव्हा आता सामाजिक कार्यकर्ता ही जाणार, गोरगरीब कार्यकर्ता हा राजकारणात दिसणार नाही. याच्यामध्ये दिसणारे श्रीमंतांची मुलं परत येतात, घराण्याशाही आणि त्यांच्या हाताने पक्ष, सर्वसामान्य कार्यकर्ता राजकारणात आता मला दिसणार नाही. आणि ही खरी तुम्ही गोष्टीच नाही. सगळी मंडळी तुम्ही शिक्षक आहात, हे का सांगायचं की ह्याच्या पुढे जर आपल्या शेजारी एखाद्या आजारी पडलं ना तर त्याला उचलायला करून जाणार. कारण ही लोकांच्या चूक आहे. लोकांनी जर असं जर पैसे घेणार असतील तर मग कार्यकर्त्याने पैसे आणणार नाही आणि मग चळवळीतला कार्यकर्ता तुम्हाला सापडणार नाही. सर आता तुम्ही तर आयुष्य लोकांचे चेहरे वाचतात. आमचाही चेहरा तुम्ही पोलीस वाचलेला आहे. कारण सरांचे माझे संबंध गेले 30 वर्षापेक्षा जास्त. मी कार्यकर्ता होतो त्यावेळेला. सर भेटले की मला कधी कधी थांबणार. मी हा बाबा मला का बघून थांबलं एवढा सूट बूट मी जॅकेट आज घातले त्यांच्याकडून. जॅकेट मी घालणार सर घालून तर आला मी घालून. तुम्ही ना माणूस काय घालतो, तुम्ही ना इतिहासकार असेल, शाहीर असेल. तर नंतर मी जसं जवळ गेलो सरांच्या तर मला संसार करायला सरांचे आणि मग समाजचा अनेक आपण बघतो. मग हा नेता तो नेता तो नेता सगळे नेते वाचत. म्हणून आज हा कार्यक्रम घेत असताना मी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये कार्यरत असलेल्या त्या सर्व 25,000 विद्यार्थ्यांचे, सर्व 1,500 शिक्षकांचे, सर्वच्या सर्व त्यांच्या प्रमुखांचे मनापासून आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपले असलेले संस्कार, आपण आपल्याकडे असलेले डिव्होशन, डेडिकेशन, गरजूवंत लोकांसाठी तुमची असलेली कमिटमेंट ही तुम्ही त्या ठिकाणी दाखवली. आणि एवढे सगळे कपडे हे आपण गोळा करून आज जवळपास 3 टेम्पो मागच्या 7 ते 5 दिवसामध्ये आपण विविध ठिकाणी रवाना केले. आणि आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये एका टेम्पोचं आपण आज या ठिकाणी उद्घाटन त्याच्यामध्ये केलं. मॅडमच्या हातामध्ये आपण ते सगळे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तिन्ही मान्यवरांच्या हस्ते आपण त्यांना ते कपडे हे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये देणार. आणि म्हणून जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट नेहमीच आपल्या संस्थेचं जे ब्रीद वाक्य आहे की बल, बुद्धी आणि सद्विचारासाठी शिक्षण, एज्युकेशन फॉर स्ट्रेंथ, इंटेलेक्ट अँड विजडम. आपले विद्यार्थी नुसतेच बलवान आणि बलशाली नाही तर ते बुद्धिमान झाले पाहिजे. आणि नुसतेच बुद्धिमान नाही तर ते सद्विचारी सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि समाजाची ज्ञान, समाजाची जाण या सगळ्या लोकांना असणं गरजेचं आहे. की विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, या चित्रफितींच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पाहिल्या. आणि त्याच्यामुळे आज ज्या वेळेस आपण हा कार्यक्रम घेतोय त्यावेळेस सर मला एक गोष्ट सांगायची की इकडे शिक्षणाचं आपण कामकाज करतो. आज आपल्याकडे आपण 1 सप्टेंबर पासून 100 बेडचं हॉस्पिटल इथून 2 मिनिटाच्या अंतरावरती आपण चालू केलं. त्या ठिकाणी सुद्धा आपण गरीब गरजूवंत लोकांना, विद्यार्थ्यांना, पालकांना, शिक्षकांना आपण ओपीडी मध्ये 50% कन्सेशन आणि आयपीडी मध्ये म्हणजे तुम्ही इथं ऍडमिट झाले, ऑपरेशन झालं तर 30% कन्सेशन हे देखील आपण सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये देतोय. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट व सत्या फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी 12,000 गोरगरीब लोकांना कपडे वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित त्या ठिकाणी
आपलं इन्स्टिट्यूट करत आहे. खर तर सरांना शुभेच्छा कशा द्यायच्या हा खूप मोठा प्रश्न आहे की आज पण आपल्या देशाची महाराष्ट्राची परिस्थिती ही कपड्यामधून सुरुवात होती. स्वातंत्र्य काळ उलटून जवळपास 80 वर्ष होत आहे आणि आज पण आपण लाईट, पाणी, ड्रेनेज, अन्न, कपडे याच्यावरच भांडत आहोत आणि यासाठीच आपण आज प्रत्येक जण जात आहोत. सर, मी या ठिकाणी तुम्हाला अशा शुभेच्छा देईन की भविष्य काळामध्ये हा कार्यक्रम बंद झाला पाहिजे, जेणेकरून या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये कोणी गरीब राहिले पाहिजे जे बिना कपड्याचे, बिना अन्नधान्याचे, बिना त्यांना कुठल्या दवाखान्याचे सुविधा मिळत आहे असा कुठलाही नागरिक राहिला नाही. त्या दिवशी आपल्याला खरं अर्थाने स्वातंत्र्य मिळालं असं होईल. जाधवर ग्रुपच्या माध्यमातून आपण मागच्या वेळी 10,000 कपड्यांचं वाटप केलं होतं, यावेळी 12,000. हे जे कपडे आहेत, हे कपडे आपण विविध संस्था असतात, जे वृद्धाश्रम आहेत, अनाथाश्रम आहेत, शिवदर्शन आहे, पर्वती दर्शन आहे, अशा सारख्या भागांमध्ये देतो. तसेच अहमदनगर म्हणून एक मार्केट यार्ड, तिथे हे वाटप होतं. जे लोक आपल्या मठाजवळ असतात, वेगवेगळ्या साई मंदिराजवळ असतात, या लोकांनाही आपण ते संध्याकाळच्या वेळी तिथे वाटप करत असतो आणि त्या कामामध्ये त्या भागातली लोक मला मदत करत असतात. हे सर्व काम करताना असं एक लक्षात आलं की जाधवर ग्रुपचं फक्त एवढंच काम नाही. आताच मला लक्षात आलं की जे आपले सैनिक असतात, अग्निशमन दलाचे जी लोक असतात किंवा पत्रकार, पोलीस यांच्या मुलांना 50% फी मध्ये सवलत देतात ते, जेणेकरून त्या लोकांनाही हातभार लागावा असं त्यांचं काम आहे. आणि वेगवेगळे आरोग्य शिबिर असतील, युवा संसद नात्यांचा एक प्रामुख्याने राजकीय विषयावर जो कार्यक्रम असतो की समाजकारण आणि राजकारण याचं सांगड कसं घालावा अशा पद्धतीचं त्यांचा जो युवा संसद म्हणून जो कार्यक्रम असतो तो एक खूप उल्लेखनीय असा आहे.